1 ग्लास इथे मी पुलाव तांदूळ घेतला, घेऊन तो साईडला ठेवून दिला. बिर्याणी पॉटमध्ये 1 पळी तेल घेतलं, जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची चांगली कडक फोडणी दिली. त्यानंतर कांदा, वाटाणा आणि टोमॅटो घेतलं. आता आपण इथे पुलाव बनवत आहे, तो सोयावडीचा बनवत आहे. त्यामुळे 1 वाटी सोयावडी गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवून ती चांगली नितळवून घेतली. ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून चांगली परतून घेतली. चवीनुसार मीठ टाकलं. मीडियम फ्लेमवरती झाकण 1 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर आले लसूण पेस्ट घेतली, हिरव्या मिरच्या टाकल्या, तर मसाले टाकायचे. 1 चमच धने पावडर घेतली, 1 चमच काळं तिखट, थोडेसे हळद, थोडीशी काळी मिरी पावडर आणि 1 चमच इथे गरम मसाला. चांगलं मिक्स करून झाकण मीडियम फ्लेमवरती 1 मिनिटासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत इकडे तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मसाले चांगले भाज्यांमध्ये मुरले गेले. त्यानंतर धुतलेले तांदूळ ह्याच्यामध्ये घेऊन चांगलं परतून घेतलं. आता पुलाव तांदूळ तुम्ही जेवढा घेतला असेल त्याच्यात डबल इथे पाणी वापरायचं, म्हणजे चांगला सुटसुटीत आणि भातही व्यवस्थित शिजला जातो. कोथिंबीर टाकून दिली आणि इथे मी 2 ग्लास पाणी घेतलं. कुकर शिवाय सुद्धा तुम्ही वरती असा पुलाव 5 मिनिटात शिजवून घेऊ शकता. तर कसा, तर हाय फ्लेमवरती 3 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा. 3 मिनिटं झाली की पुन्हा एकदा मीडियम फ्लेम 2 मिनिटासाठी ठेवून द्यायचा. 5 मिनिटांमध्ये चांगला सुटसुटीत हा पुलाव शिजला जातो. 5 मिनिटं झाले की गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची, 2 चमच तूप टाकायचं आणि झाकण पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. म्हणजे चांगला तो वाफरला जातो. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.